बातमी विरारमधून आहे। विरारमध्ये अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाला आता नवं वळण लागले। मुलीला प्रेमाच्या आमिषाने पळवून नेण्यात आल्याचा आणि हा लव जिहादचा प्रकार असल्याचा धक्कादायक आरोप नातेवाईक, मनसे आणि काही हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आला होता। या प्रकरणावरून संतप्त झालेल्या काही कार्यकर्त्यांनी आरोपीच्या कथित सहकार्याला मारहाणही केली होती। मात्र विरार पोलिसांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत। मुलगी कौटुंबिक कारणांमुळे स्वतःहून घर सोडून पळून गेली होती। या प्रकरणात कोणतेही तथ्य नसल्याचं किंवा या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे आणि कोणीही आरोपी यामध्ये नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। अजून त्या पोलिसा मेडिकल टेस्ट झालेले नाही, काही नाही, फक्त युरिन टेस्ट झालेली आतापर्यंत त्या मुलीची, बाकी काहीच टेस्ट झालेले नाहीये त्या मुलीचे। आणि सहकार्य आम्हाला काहीच करत नाही पोलिसाला। आता पण एवढी रिक्वेस्ट करून त्याला आम्ही मुलीला घेऊन जायला ताब्यात घेतलेला आहे का? हो, मुलीला ताब्यात घेतलेला आहे। नाही, आरोपी ताब्यात घेतलेला नाही आहे। आरोपीचा आम्ही फोटो दिला, कॉन्टॅक्ट नंबर दिला, आम्ही सर्व सोडा। आरोपीचा रिलेटिव्ह आहे, त्याच्याकडे तो काम करत होता, त्याला सुद्धा आम्ही पोलीस चौकीला घेऊन आले, ह्यांच्या ताब्यात दिलं। यांनी त्यालाही सोडून दिलं, ती लेडी जी जिच्यासोबत माझी बहीण भेटली तिलाही सोडून दिलं। म्हणजे लोक काहीच कारवाई करत नाहीये, बोलतात नाही आम्ही घेतल्या यांच्याकडे लिखापट्टी करून। दबाव आहे का काय वाटतं आपल्याला? मला तर असं वाटतं ह्यांच्याकडनं काय वरून दबाव येतो, काय येतो का नाही, पण आम्हाला काही सकाळी हे उलट आम्हाला दबाव ठेवताय की नाही आमचं चालू आहे ना, आमच्यावरतीच आवाज करता, आम्हाला कुठल्यासारखं पोलीस चौकीमधून। अगर इस दौरान बच्ची के साथ कुछ होता है तो इसका जिम्मेदार कौन होगा? जो अपराधी है अभी तक वारदात में नहीं मिला है, जो कि नंबर भी पुलिस वाले को हम देते हैं, हर एक चीज इंफॉर्मेशन हम दे रहे हैं। तो मतलब पुलिस कर क्या रही है फिर? सीसीटीवी वीडियो आप कर रहे हैं, मतलब पूरा काम हम ही कर रहे हैं। देखा जाए क्या क्या किया आपने? अभी देखो सीसीटीवी उनकी फैमिली वाले ने पूरा वीडियो वगैरह निकाल के दिया। अगर कल हम सैलून में नहीं जाते, उस लड़के से इंक्वायरी नहीं करते, विदिन 2 आवर में वो बच्ची खुद सामने से आई। स्त्री वैद्यकीय अधिकारी ज्या आहेत त्या उपलब्ध नसल्या कारणाने त्याला थोडासा विलंब झालेला आहे। तरी आता वसई येथील दिनशा पेटेट हॉस्पिटलला त्यांची वैद्यकीय तपासणी कामी त्यांना पाठवण्यात आलेलं आहे आणि थोड्या वेळात ती प्रोसिजर पण पूर्ण। तर यामध्ये आरोपीला अटक केली आहे का की काय काय करते? आरोपी कोणी याच्यामध्ये निष्पन्न नाही, त्या अनुषंगाने त्यांचा महिला अधिकाऱ्यांसमक्षचा जबाब नोंद करण्यात आलेला आहे। ज्या ज्यांच्याकडे होत्या त्यांचा जबाब नोंद केलेला आहे। तसा कुठलाही प्रकार सध्या प्रथमदर्शनी तपासामध्ये निष्पन्न होत नाही।